लापसी म्हणलं की कसं अगदी मंदिरात प्रसादाला मिळते त्याचीच आठवण होते. अगदी मऊसूत, तितकीच दाणेदार. पण रामनवमी विशेष लापसी बनवणार आहोत, तेही कुकरमध्ये योग्य प्रमाण वापरून. चिकटत नाही, ती मोकळी होते. 10 ते 15 मिनिटात रेडी होते. अगदी आयत्या वेळी सुद्धा गोडाचा बेत केला की पटकन होईल असं आहे. खायला टेस्टी, मस्त अशी रुचकर लागते. गव्हाचा जाड भरडा 1 वाटी, 1 वाटी साखर, 5-6 तुकडे बदाम घ्यायचे व 1 वाटी तूप, हे सगळं साहित्य घ्यायचे. कुकरमध्ये 1 वाटी तूप आहे. नंतर त्यामध्ये आपण गव्हाचा भरडा घालून भाजून घ्यायचं. हे असं आपलं बघा लालसर होत आहे हळूहळू. मस्त असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा, हे लालसर असं झालं की आपण तोपर्यंत साईडला एका बाउलमध्ये 2 चमचे तूप घालून ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे व त्यामध्ये ते ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. टेस्ट खूपच छान येते त्यामुळे. 2 चमचे वेलची पूड घालून घ्यायचे व त्यामध्ये आपण जायफळ खिसून घ्यायचं. 2 चमचे होईल एवढे आणि मस्त असे हलवून घ्यायचं सगळं. आपण त्यामध्ये खसखस घालून घ्यायचं. खसखसमुळे आणखीन चव वाढते. व त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायचं. मस्त साखर घालून आपण परतून घ्यायचं असं नीट. व त्यामध्ये आपण एका गव्हाच्या जाड भरड्याला 2 वाटी पाणी घालून घ्यायचं व मीठ चवीनुसार घालून घ्यायचं. व यामध्ये आपण 1 वाटी दूध घेऊन यामध्ये आपण केशर घालून तेही मिश्रण आपण त्यात ओतून घ्यायचं आहे, ज्यामुळे चव खूप अप्रतिम होते. छान असं हलवून घ्यायचं, कडेनं परतून मस्त असं घ्यायचं. त्यामध्ये वरून खोबरं खिसून घ्यायचं. बघा कशी मस्त आपली मऊसूत अशी लापसी झालेली आहे. दाणेदार मस्त अशी आपली लापशी तयार झालेली आहे.